नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीनचा हा सिंपल प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम वाचूया आणि गिवन काय काय आपल्याला दिलंय प्रॉब्लेममध्ये ते पहिल्यांदा लिहूया. सो प्रॉब्लेम असा आहे, इन अ सर्टन लिफ्टिंग मशीन द एफर्ट हॅज टू मूव्ह थ्रू 1 मीटर. एफर्ट हॅज टू मूव्ह थ्रू 1 मीटर म्हणजे एफर्ट किती मूव्ह झालाय 1 मीटर. एफर्ट डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट आपण कशाने लिहितो y इज इक्वल टू आहे 1 मीटर. इन ऑर्डर टू लिफ्ट द लोड थ्रू 10 mm म्हणजे लोड किती मूव्ह झालाय 10 mm मूव्ह झालाय म्हणजे x ना आपण दाखवतो 10 mm. आता दोन्ही युनिट वेगवेगळे आहेत, ती एक करून घेऊया. हे मीटर आहे ते mm करून घेऊ आपण. 1 मीटर इज इक्वल टू किती mm असतं 1000 mm. एक युनिट झालं. आता इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज 60%. इफिशियन्सी आपल्याला दिली इटा इज इक्वल टू 60%. पुढे काय दिले, डिटरमाइन द लोड दॅट कॅन बी लिफ्टेड. लोड आपल्याला फाइंड करायचं आहे दॅट कॅन बी लिफ्टेड बाय एन एफर्ट ऑफ 25 न्यूटन. 25 न्यूटन एवढा एफर्ट असताना आपल्याला लोड फाइंड करायचा आहे. आता गिवन काय दिले ते आपल्याला समजलं. आता टू फाइंड काय करायचं आहे, लोड दॅट कॅन बी लिफ्टेड म्हणजे W फाइंड करायचं आपल्याला. W. आता त्यासाठी फॉर्म्युले कोणते कोणते लागतील ते आपण बघूया. फॉर्म्युले एकदा समजले की मग पुढं सोल्युशन एकदम सोपं आहे. आता बघा W कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असते, W म्हणजे लोड. लोड कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असते, पहिलं म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज या फॉर्म्युल्यामध्ये W असतं. आता यातलं दिलंय काय काय आपल्याला, P दिलंय. W जर आपल्याला फाइंड करायचे, राहिलं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपल्याला काढावं लागेल. P आपल्याला दिलंय, W तर फाइंड करायचं शेवटी. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कुठून आणायचं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायला W/P हा एक फॉर्म्युला आहे आणि दुसरा कुठं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज असते इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये असते आणि इफिशियन्सी आपल्याला दिली म्हणजे इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. आता यातलं इटा आपल्याला दिलंय 60%. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज यातनं आपल्याला फाइंड करायचं आहे. व्हेलॉसिटी रेशो तो दिलाय का, नाही. मग तो कसा काढायचा, व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे y/x. y दिलंय, x दिलंय. मग व्हेलॉसिटी रेशो निघेल, तो इथं टाकला. इफिशियन्सी दिली ma निघेल, ma इथं टाकला की P दिलंय W निघते. असं आपल्याला उलट जायचंय खालून वर. आता सोल्युशन काढूया. मग कॅल्शियममध्ये फक्त आता व्हॅल्यू पुट करायचे. बघा पहिल्यांदा खालून वर जायचे. व्हेलॉसिटी रेशो पहिल्यांदा काढूया. व्हेलॉसिटी रेशो VR इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे y/x. सो y किती दिले आपल्याला mm मध्ये घ्यायचं. आता 1000 डिवायडेड बाय x mm मध्ये दिले 10 म्हणजे हे किती आलं, एक गेलं 0 राहिलं 100. सो व्हेलॉसिटी रेशो आला 100. याला युनिट नसणार. व्हेलॉसिटी रेशो निघाला. आता तो इथं पुट करायचा इफिशियन्सीमध्ये म्हणजे ma निघेल त्यातनं. मग दुसरा इफिशियन्सीचा फॉर्म्युला इफिशियन्सी इज इक्वल टू ma डिवायडेड बाय VR इंटू 100. इफिशियन्सी आपल्याला दिली 60% इज इक्वल टू ma आपल्याला फाइंड करायचं आहे. VR निघालं 100 आणि इंटू हे 100. 100ला 100 कॅन्सल झालं म्हणजे ma इज इक्वल टू काय राहिलं 60. ma इज इक्वल टू 60. याला पण युनिट नसणार आहे. आता ma निघालं, मग ते ma इथं टाकलं की W निघतंय. आता हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो शेवटचा फॉर्म्युला काय, ma इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. ma आले 60. ma 60 निघालं. W आपल्याला फाइंड करायचं आहे डिवायडेड बाय P किती दिलंय 25. आता हे 25 इकडे डिवाइड आहे, इकडे आलं की मल्टिप्लाय होईल म्हणजे W इज इक्वल टू किती येईल 60 इंटू 25. हे मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे हे किती येते 1500 येते. कॅल्शियममध्ये पुट केलं की तुम्हाला हे आन्सर मिळेल 1500 न्यूटन. ओके, अशा पद्धतीनं सिंपल प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम व्यवस्थित वाचला, गिवन लिहिलं, फॉर्म्युले लिहिले की फक्त काही व्हॅल्यू टाकायच्यात आणि आन्सर काढायचे. थँक्यू.